ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। ज्या कांजूर मार्गच्या जागेवर केंद्र सरकारने हक्क सांगून उद्धव सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय, त्याच जागेवर मेट्रो कारशेडचं काम सुरूच राहणार आहे। पुढील कोणताही आदेश येईपर्यंत हे काम सुरूच राहील, थांबवलं जाणार नाही असा पवित्रा एमएमआरडीएनं अर्थात राज्य सरकारनं घेतलाय। त्यामुळे ही लढाई आता निकराची होणार यात शंका नाही। केंद्र सरकारच्या सॉल्ट डिपार्टमेंटनं ही जागा आपली असून त्यावर राज्य सरकारचा कोणताही दावा नाही, हक्क नाही असणारं असं पत्र एमएमआरडीएला धाडलं होतं। त्यानंतर या जागेची मालकी नेमकी कोणाची आणि प्रस्तावित मेट्रो कारशेडचं काय होणार असा सवाल उपस्थित झाला होता। त्यातच आता राज्य सरकारने ताठर भूमिका घेतल्यानं केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। आरे कारशेडमध्ये मेट्रो कारशेडची जागा रद्द केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो 3 आणि मेट्रो 6 असा दोन्ही मार्गिकांचं कारशेड कांजूरच्या त्या 102 एकर जागेवरती करणार असल्याचं जाहीर केलं होतं। विशेष म्हणजे यासाठी एक नवा रुपयाही खर्च येणार नसल्याचा दावाही करण्यात आला होता। मात्र सध्या कांजूर मार्ग इथल्या प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या जागेवर नेमकी काय परिस्थिती आहे, आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। या जागेवरून सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात जुंपलेली आहे, त्यांची रस्सीखेच सुरू झालेली आहे। त्याच जागेवर सध्या मी उभी आहे। ही जागा आहे कांजूर मार्गची जागा, ज्या जागेवर मेट्रो 3चं कारशेड उभं राहील अशी घोषणा काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारनं केलेली होती। मात्र केंद्र सरकारच्या पत्रानंतर आता एक नवीन वाद निर्माण झाला। मात्र असा वाद जरी निर्माण झाला असला तरी सुद्धा जोपर्यंत राज्य सरकार आदेश देत नाहीये, जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश येत नाहीये, तोपर्यंत एमएमआरडीए या ठिकाणचं मेट्रो 3च्या कारशेडचं काम थांबवणार नाही असं एमएमआरडीएच्या सूत्रांनी एबीपी माझाला सांगितलेलं आहे। एकदा आपण बघितलेलं आहे की मेट्रोला ब्रेक लागला, पहिला ब्रेक लागला तो आरेच्या वादामुळे, आणि आता दुसरा ब्रेक लागू शकतो तो ह्या कांजूर मार्गच्या अडचणीच्या ठरणाऱ्या जागेमुळे। आणि म्हणूनच आता कांजूर मार्ग या ठिकाणी तरी मेट्रो 3चं कारशेड उभं राहतंय का, की मेट्रो 3ला आणखी एक मोठा ब्रेक लागतोय हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन प्रशांत मानेसह मनोज पाठक, एबीपी माझा, मुंबई।